ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची, ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता, इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबई. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा 8वा भाग. पहिल्या महायुद्धामुळे आलेल्या आर्थिक तंगीचा गेटवेच्या बांधकामावर काय परिणाम झाला हे आपण मागच्या भागात ऐकलं. 5 जानेवारी 1923 रोजी गेटवेचे आराखडे तयार करणाऱ्या आर्किटेक्ट जॉर्ज विटेटनं आपल्या मूळ कल्पनेप्रमाणे गेटवे ऑफ इंडियाची वास्तू आणि त्याच्या समोरची बाग तयार होत असली तरी गेटवेचं दृश्य रस्त्यावरूनही सहजपणे नजरेला आणून देणारा, या वास्तूला उठाव देणारा, वेलिंग्टन चौकापर्यंत जाणारा मिरवणुकीचा भव्य रस्ता बांधण्याची कल्पना तुर्तास सोडून देण्यात आली असल्याची खंत व्यक्त केली. भविष्यात कधीतरी ती अंमलात आणली जाईल अशी आशाही त्यानं व्यक्त केली होती. 1910 ते 1916 या दरम्यान भारताचे माजी व्हाईसरॉय असलेल्या लॉर्ड हार्डिंग्ज यांचा पुतळा पुढच्या काळात गेटवे नजीक उभारण्यात आला. 2 डिसेंबर 1911 रोजी भारत भेटीवर आलेल्या पंचम जॉर्जचं स्वागत त्यावेळी या लॉर्ड हार्डिंग्ज यांनी केलं होतं. त्याची आठवण म्हणून पंचम जॉर्जच्या इच्छेप्रमाणे उभारल्या जात असणाऱ्या गेटवे नजीक त्यांचा पुतळा उभारण्यात आला होता. त्याच वर्षीच्या डिसेंबर महिन्यात गेटवेच्या कामात जातीनं लक्ष घालणारे गव्हर्नर जॉर्ज लॉईड यांची बदली झाली. गेटवे बांधण्याचं सुतोवाच झाल्यापासून इथपर्यंतच्या 12 वर्षांच्या कालावधीत बदलून गेलेले हे तिसरे गव्हर्नर. 3 गव्हर्नर गेले तरी गेटवेचं काम पूर्ण झालं नव्हतं. नवीन गव्हर्नर लेस्ली विल्सन यांनी जानेवारी 1924 मध्ये मुंबई प्रांताचा कार्यभार स्वीकारला. एव्हाना बांबूच्या परातींच्या गराड्यात बांधकाम बऱ्यापैकी वर आलेलं दिसू लागलं होतं. सप्टेंबर महिन्यात व्हाईसरॉय लॉर्ड रीडिंग काही कामानिमित्त मुंबईत यायचे होते. तोवर हे काम पूर्ण होईल असं गृहीत धरून त्याच वेळी त्यांच्या हस्ते गेटवे ऑफ इंडियाचं उद्घाटन करण्याचा बेत मुंबईचे ताज्या दमाचे गव्हर्नर विल्सन यांनी आखला. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच हे उद्घाटन झाल्यास आपल्याला त्याचं श्रेय मिळेल असा त्यामागे त्यांचा हेतू असावा. उद्घाटनाच्या दृष्टीनं ते गेटवेच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले असताना अपोलो बंदरावर पडलेला बांधकाम साहित्याचा खच, मजुरांच्या झोपड्या, अवजड क्रेन आणि इतर यंत्र आणि प्रत्यक्ष गेटवेच्या इमारतीला कवटाळून उभ्या असलेल्या बांबूच्या पराती पाहून त्यांनी तो बेत रद्द केला. आधीच रडत खडत चाललेल्या गेटवेच्या बांधकामाला आता अधिक उशीर होऊन चालणार नाही हे विल्सन यांनी ठरवलं आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला पुढच्या 2 महिन्यात हे बांधकाम पूर्ण करण्याची तंबी दिली. त्यासाठी लागणारा पैसा प्राथमिकतेनं उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. गव्हर्नर विल्सन यांनी दिलेला शब्द पाळला. गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर नोव्हेंबर 1924च्या मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली. सरकारनंही अधिक वेळ न दवडता लगेच उद्घाटनाची तयारी केली. 4 डिसेंबर 1924 रोजी ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते गेटवे ऑफ इंडियाचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा आयोजित करण्याचं ठरवण्यात आलं. ठरल्याप्रमाणे गुरुवार 4 डिसेंबर 1924 रोजी लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते गेटवे ऑफ इंडियाचं उद्घाटन करण्यात आलं.
व्हाईसरॉय यांनी 1911 पासून उद्घाटनापर्यंतच्या गेटवेच्या विविध टप्प्यांचा आढावा घेतला. मुंबईकरांनी या वास्तूच्या आखणीमध्ये रस घेऊन चांगल्या सूचना केल्याचा विशेष उल्लेख करून त्यांनी मुंबईकर जनतेचे आभार व्यक्त केले. गेटवेच्या बांधणीसाठी सुरुवातीला 8 लाख रुपयांच्या खर्चाचा अंदाज बांधला गेला होता. मात्र नंतरच्या काळात भरावाचा जास्तीचा खर्च धरून हा अंदाज 15,03,832 रुपयांपर्यंत पोचला. परंतु युद्धामुळे वाढलेल्या महागाईमुळं भराव आणि गेटवेचं संपूर्ण बांधकाम होईपर्यंत एकूण खर्च 22,91,074 रुपयांपर्यंत गेला. जास्तीची रक्कम मुंबई प्रांताच्या सरकारनं उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी माजी गव्हर्नर लॉईड आणि आजी गव्हर्नर विल्सन यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे या वास्तूच्या निर्मितीत सहभागी असणारी मुंबई महानगरपालिका, पोर्ट ट्रस्ट, सार्वजनिक बांधकाम खातं यांचाही विशेष उल्लेख केला. या वास्तूसाठी 3 लाख रुपयांची देणगी देणाऱ्या सर जेकब ससून यांचाही कौतुकानं उल्लेख केला. उद्घाटनाच्या दिवसापासूनच या ठिकाणचं अपोलो बंदर हे नाव इतिहास जमा झालं आणि पंचम जॉर्जच्या इच्छेनुसार गेट वे ऑफ इंडिया हे नवीन नाव जनमानसात रूढ होऊ लागलं. उद्घाटनाच्या दिवशी गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामात मोलाचं योगदान दिलेल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींचा व्हाईसरॉयच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला होता. त्यात प्रथम स्थानावर होते या वास्तूचे प्रमुख आर्किटेक्ट जॉर्ज विटेट. त्यानंतर मुंबई प्रांताचे एक्झिक्युटिव्ह अर्हत नॉट, बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच निवृत्त झालेले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर राव बहादूर SV राजाध्यक्ष, असिस्टंट इंजिनियर राव बहादूर यशवंतराव देसाई, बांधकाम कंत्राटदार होर्मसजी रतनजी आणि खानसाहेब सोराबजी रतनजी यांचाही विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात आला होता. काही दिवसांनी गेटवेच्या समोरची बागही तयार झाली. परंतु वाढलेली महागाई, मुंबईत निर्माण झालेली जागेची टंचाई आणि त्यामुळं आकाशाला भिडलेल्या जागांच्या किमती यामुळं बागेच्या मागे असलेली रॉयल बॉम्बे यॉर्ट क्लब चेंबर्सची इमारत आणि त्याच्या मागच्या इमारती ताब्यात घेण्याचा विचार कायमचा सोडून द्यावा लागला. परिणामी या इमारतींना जीवदान मिळालं. वेलिंग्टन चौकातला रिकामा पडलेला तोफखान्याचा प्लॉट सरकारनं 1930च्या आसपास विकून टाकला आणि पुढच्या 3 वर्षात त्या जागेवर रिगल टॉकीज उभं राहिलं. जॉर्ज विटेटची ही महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आली असती तर गेटवे ऑफ इंडियाची भव्य वास्तू वेलिंग्टन चौकातूनही म्हणजे आजच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातूनही सहज नजरेला पडू शकली असती. एकोणीसशे 10 ते 1916 या काळात भारताचे माजी व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग यांचा पुतळा गेटवे नजीक उभारण्यात आला. 2 डिसेंबर 1911 रोजी भारत भेटीवर आलेल्या पंचम जॉर्जचं स्वागत त्यावेळी लॉर्ड हार्डिंग यांनी केलं होतं. त्याची आठवण म्हणून पंचम जॉर्जच्या इच्छेप्रमाणे उभारल्या जात असणाऱ्या गेटवे नजीक त्यांचा पुतळा उभारण्यात आला. आज आपण ऐकत होतो गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा 8वा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही खुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबई.